तुमची सकाळ ठरवते तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते. आणि दिवसभर जर फ्रेश एनर्जेटिक राहायचं असेल तर सकाळचा अर्धा तास तरी स्वतःसाठी द्यायला हवा. आता तुम्ही बघितलं की सकाळचे 5:30 वाजलेत. आधी खिडक्या उघडते. खिडक्या उघडल्यानंतर बाहेरची फ्रेश हवा आहे ती घरामध्ये येते. आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. मॉर्निंग रुटीन सेट करणं थोडंसं अवघडच असतं, कारण ते आपल्याबरोबर इतरांवरती सुद्धा बरंचसं अवलंबून असतं. कारण की सकाळी लवकर उठायचं असेल तर लवकर झोपायला पाहिजे. पण आताची लाईफस्टाईलच अशी आहे किंवा नोकरीच्या वेळासुद्धा अशा असतात की लवकर वेळेत झोपणं होत नाही. म्हणजे घरातील एक जरी व्यक्ती उशिरा घरी आली तरीसुद्धा आपलं झोपण्याचं वेळापत्रक आहे तर ते बिघडून जातं. आणि मग सकाळी लवकर उठणं पॉसिबल होत नाही. म्हणजे बघा, ज्यांच्या जॉबच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात, म्हणजे संध्याकाळी 6पर्यंत घरी येणं, अशांना ते पॉसिबल होतं. पण ज्यांना कामानिमित्त 10-11 वाजतात रात्री घरी यायला, मग त्या गृहिणीलासुद्धा तेवढा वेळ होऊन जातो. पण तरीसुद्धा त्यावरती सोल्युशन हे आपल्यालाच काढायला पाहिजे. आता बऱ्याच दिवसानंतर मी मॉर्निंग वॉकला निघालेली आहे. खरं तर आता थंडीचे दिवस आहेत, अजिबात लवकर उठण्याची इच्छा होत नाही. पण स्वतःला जर फ्रेश एनर्जेटिक ठेवायचं असेल तर सकाळी लवकर हे उठायलाच पाहिजे. तर आता तुम्ही बघितलं की मी उठल्यानंतर गरम पाणी घेतलं. गरम पाणी रोज उपाशीपोटी घेतलं ना की आपलं मेटाबॉलिझम आहे तर ते वाढतं. तुम्हाला जर बारीक व्हायचं असेल तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आणि एक अर्धा तास तरी चालून यायचं. पण याच्यामध्ये कंटिन्युटी राहायला पाहिजे. चालून आल्यानंतर मी एक 10 मिनटं आराम केला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ अनुलोम विलोम आणि कपालभाती हे 2 प्राणायाम करते. वॉकिंगला रोज नाही जमलं जायला तरी आठवड्यातून एक 3 वेळा गेलं तरी बस आहे. पण रोजच्या रोज प्राणायाम मात्र करायला पाहिजे. आणि आता मी डब्याची तयारी करते आहे. बघा, सकाळी लवकर उठल्यामुळे मला माझ्या स्वतःसाठी वेळ देता आला. हेच जर आपण उशिरा उठलो तर मग आपली कामांची गडबड सुरू होते आणि स्वतःसाठी अजिबात वेळ काढता येत नाही. सकाळी लवकर चालून आलं ना की आपलं मनसुद्धा एकदम फ्रेश होतं. कारण की दिवसभर तर आपण घरातच असतो, त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेमध्ये चालून आल्यानंतर आपोआपच आपल्याला फ्रेश एनर्जेटिक वाटायला लागतं. आणि आज मी मटकीची भाजी करणार आहे. तर हा जो स्प्राउट मेकर आहे तर त्याच्यामध्ये मटकीला मोड आणण्यासाठी मी ठेवलं होते. चांगले मोड येतात. खरं तर थंडीच्या दिवसामध्ये चांगले मोड येत नाहीत, पण आता बघा, रात्रीच मी याच्यामध्ये ठेवलेले तरी बऱ्यापैकी चांगले मोड आलेले आहेत. आणि खूप जास्तीचे मोड आलेले पण मला नाही आवडत. पीठ मळून ठेवलं. पीठ भिजल्यानंतर चपात्या चांगल्या होतात. आणि आता मी हा आवळ्याचा ज्यूस बनवते आहे. 2 आवळे, थोडंसं आलं आणि थोडीशी ओली हळद, थोडंसं पाणी टाकून त्याचा ज्यूस बनवायचा. तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा न गाळतासुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये मी मध वगैरे काही टाकत नाही, मला असाच आवडतो. रोज नाही पण आठवड्यातून 3 वेळा तरी घेण्याचा प्रयत्न करते. आवळा आपल्या शरीरासाठी चांगला असतो हे तर आपल्याला माहिती आहे, पण असाच कच्चा आवळा खाणं आपल्याला होत नाही. आणि हा असा ज्यूस बनवायला फक्त 5 मिनटं लागतात, पण आपण कंटाळा करतो. कुठल्याही गोष्टीची ना आपल्याला सवय लावावी लागते आणि मुळात ती गोष्ट करण्याची इच्छा असावी लागते. एकदा आपल्या मनामध्ये आपल्याला हे करायचं आहे असं ठरवलं ना की मनाची जी शक्ती आहे ना ती आपल्याकडून हे सगळं करून घेते. म्हणजे बघा, सकाळी लवकर उठणं जर होत नसेल ना तर तुम्ही रात्री झोपायच्या आधी स्वतःला सांगा की मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून वॉकिंगला जायचं आहे किंवा घरीच काही व्यायाम करायचा आहे. असं स्वतःला सांगून जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा आपोआपच सकाळी लवकर तुम्हाला अलार्म न लावता सुद्धा जाग येईल. कसं असतं ना, व्यायाम रेग्युलर करणारी लोकं असतात ना त्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतात की ज्यांना खरंच व्यायामाची आवड असते आणि दुसरे असतात की डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मग व्यायाम करायला चालू करतात. ते पण नाईलाजाने. मुळात आपण गृहिणी असतो, म्हणजे एकंदरीत सर्व स्त्रिया असतात ना तर त्या स्वतःबाबत खूपच बेफिकीर असतात. पण जेव्हा कधी आजारी पडतात ना मग तेव्हा खडबडून जाग्या होतात आणि मग व्यायामाला सुरुवात करतात. आणि मी भाजी करत असताना मध्ये चिवताई आली आहे. मागे मी तुमच्या शेअर केलेलं की चिवताईचं पिल्लू होतं ते मोठं होऊन उडून गेल्यानंतर एक 2-3 दिवस या चिमण्या आल्या नाहीत, पण नंतर त्यांनी यायला सुरुवात केली आणि त्यांच्या चिवचिवाटाने सकाळ अजूनच प्रसन्न होऊन जाते. तर आधी मी चपाती भाजी बनवून घेते आणि नंतर नाश्ता बनवते. तर आज मी शेवयाचा उपमा बनवते जो की माझा खूपच आवडीचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर ह्या शेवया तर मी गावावरून आणलेल्या, म्हणजे गावाकडे अशा बनवून मिळतात. गव्हाच्या पिठाच्या शेवया येत्या. शेवया आधी थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या. नंतर फोडणीचे मसाले टाकून कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता टाकायचा. पुन्हा त्याच्यावरती शेवया परतून घ्यायच्या आणि गरम पाणी टाकायचं आहे. यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. शेवया थोड्याशा थंड झाल्या ना की एकदम मोकळ्या होतात. हे बघा, गरम असताना त्या थोड्याशा चिकट वाटतात, पण आता मला नाश्ता करायला बऱ्यापैकी उशीर झालेला तर मी नाश्ता करताना बघा एकदम मोकळ्या झालेल्या आहेत. आणि नाश्ता केल्यानंतर मी जरा वेळ बसते, कारण सकाळपासून भरपूर धावपळ झालेली असते. मिस्टरांना आणि मुलाला डबा दिला. बघा, आता 9:30 होत आलेत आणि सकाळी लवकर उठल्यानंतर किती कामं होतात. मला स्वतःसाठी वेळ देता आला. त्याच्यानंतर चपाती भाजी झाली, नाश्तासुद्धा झाला.
हेच उशिरा उठलं ना तर याच्यातील काहीच कामं होत नाहीत. प्रत्येक काम आहे ते डिले होत जातं आणि एकदाही सकाळी लवकर उठायची सवय लागली ना मग आपल्याला काही वाटत नाही. मग एखाद्या दिवशी जरी उठायला उशीर झाला ना तरी आपली चिडचिड होते. कारण सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो सगळ्या गोष्टी करण्यासाठी. म्हणजे कधी-कधी जर हे डबा नको म्हटले ना तरीसुद्धा मी करते. कारण ज्या दिवशी मी डबा बनवत नाही ना तर त्या दिवशी 1 वाजला ना तरी माझ्यासुद्धा जेवणाचा पत्ता नसतो. त्यामुळं सकाळी लवकर उठून ह्या गोष्टी करायला मला आवडतात. आणि आता थोडा वेळ 10 मिनिटं मी बसणार आहे. त्यामध्ये मी जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याला रिप्लाय देते किंवा थोडंफार मोबाईल बघते. कारण की आपल्याला आरामाची सुद्धा गरज असते. आता खूप दिवस झालं काय झालेलं माहिती आहे का, की खूप सारे प्रोग्राम होते. मग कुठे या गावी जा, त्या गावी जा असंच चाललेलं. आणि मग प्रत्येक सॅटर्डे संडे कुठेतरी बाहेरगावी जाणं होत होतं. मग बघा कुठे बाहेर जाणार असलं की आधीचे 2 दिवस त्या तयारीमध्ये, आल्यानंतर पुन्हा 2 दिवस सगळं आवराआवरी करण्यामध्ये, असं करण्यामध्ये ना माझं रुटीन सेट होत नव्हतं. आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नव्हता. आणि त्यामुळं आपले फारसे व्हिडिओ आले नाहीत. खरं तर ही चूक आहे ना तर ती मला सुधारायची आहे. रेग्युलर व्हिडिओ हे टाकायलाच पाहिजेत आणि मी नक्कीच तसा प्रयत्न करणार आहे. पण काय होतं आपण कुठे बाहेर जातो तेव्हा प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. आणि आपलं काम सोडून जर आपण बाहेर गेलो ना तर आपलं सगळं कामाचं वेळापत्रक आहे ना तर तेच बिघडून जातं आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओ टाकणं, अपलोड करणं शक्य होत नाही. आपणा गृहिणींचं कसं असतं माहिती आहे का, की आपल्या घरातल्यांच्या म्हणजे इतरांच्या वेळेनुसार आपण आपलं टाईम टेबल आहे तर ते बनवत असतो. म्हणजे स्वतःसाठी वेळ द्यायचा की नाही हे त्यावरती ठरत असतं. पण असं करत बसलो ना की मग आपला वेळ सगळा आहे तो त्याच्यातच जातो. म्हणजे आपल्याला जरी दिवसभर वेळ असला ना तरी स्वतःसाठी मात्र अर्धा ताससुद्धा काढणं आपल्याला जमत नाही. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं रुटीन आपण सेट करायचं असतं. आणि वॉकिंगला जायला जरी नाही जमलं तरी घरातच योगा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करायचा. किचन छान आवरून झालं की अंघोळ करते. बघा आपण किचन साफ करण्यामध्ये किती वेळ वाया घालवतो की नाही, पण स्वतःवरती मात्र 5 मिनिटसुद्धा द्यायला नको वाटतं. तर अंघोळ केल्यानंतर कंपल्सरी मॉइश्चरायझर तरी लावायलाच पाहिजे. अंघोळ करून आल्यानंतर स्वतःसाठी 5 मिनिटं तरी द्यायला पाहिजे. इथं मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरते कारण की माझी स्किन खूपच ड्राय आहे आणि आता 40+ नंतरसुद्धा माझी स्किन छान आहे तर ती या मॉइश्चरायझरमुळेच. म्हणजे बाकीच्या सुद्धा गोष्टी मॅटर करतात की तुम्ही किती पौष्टिक खाता, पाणी किती पिता याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. पण त्याचबरोबर चांगलं मॉइश्चरायझरसुद्धा वापरणं गरजेचं आहे. म्हणजे मॉइश्चरायझरनी ना अगदी 5 मिनिटं मसाजच करायचं आहे चेहऱ्याला. 1-2 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायचं तोपर्यंत केस विंचरून घेतले. आणि थंडी असली तरी सुद्धा ऊन बघितलं ना किती आहे ते. आणि घरामध्ये सुद्धा भरपूर ऊन येत असतं. तुम्ही बघतच असाल की किती ऊन येते. आणि बऱ्याच वेळेला मी गॅलरीमध्ये असते, झाडांच्या इथे काहीतरी करत असते. तिथं सुद्धा भरपूर ऊन येत असतं. आधी मी सनस्क्रीन खरंच लावत नव्हते. मला कंटाळा यायचा तो लावायचा, पण आता कंपल्सरी लावते. आणि आता थंडीतून तर आपल्याला उन्हामध्ये बसायला जास्तीच आवडतं आणि ते उन्हात राहायला सुद्धा पाहिजे कारण त्याच्यामुळे आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं. आधीच मी मशीनमध्ये कपडे टाकून ठेवलेली. अंघोळीनंतर परत राहिलेली कपडे त्याच्यामध्ये टाकली आणि मशीन लावली. आणि आता जवळजवळ सगळी कामं आवरलेत आणि माझी देवपूजेची वेळ आहे. म्हणजे देवपूजा सकाळी मिस्टरच करतात. कारण माझं आवरेपर्यंत खूप उशीर होऊन जातो. पण तरीसुद्धा माझं आवरल्यानंतर मी इथं धूप करते. म्हणजे भीमसेनी कापूर, तमालपत्र आणि लवंगा यांचा धूप करते. उंबरठा पूजन करते. तर या सगळ्या गोष्टी खरं तर फार लवकर व्हायला पाहिजेत. पण कसं असतं ना, सकाळी कामाच्या गडबडीमध्ये हे सगळं करणं शक्य होत नाही. या उलट आपली कामं आवरल्यानंतर शांतपणे हा वेळ आपल्याला देवासाठी देता येतो. देवासाठी म्हणजे खरं तर स्वतःसाठीच, आपल्या मनाच्या शांतीसाठी या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे. भीमसेनी कापूर, लवंगा आणि तमालपत्र यांचा जो धूप आहे ना तो नक्की घरात करत जा. सकाळ संध्याकाळ करायचा. याच्यामुळे खरं तर याचा जो सुगंध येतो ना त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं आणि शिवाय काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सुद्धा निघून जाते. आणि असं छान धूप दीप दाखवलं ना घरामधलं वातावरण एकदम पवित्र होऊन जातं. त्याच्यानंतर काही मंत्र स्तोत्र जे मला येतात तर ते मी म्हणते. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करत असतो ना तर तेव्हा आपल्या भोवतीसुद्धा एक आपोआप सुरक्षा कवच, एक एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होत असतो. आणि नेहमी स्वतःलाच सांगायचं की मी निरोगी आहे, माझ्या देवाच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच माझ्या सभोवती सदैव आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला असे सांगत जाता ना तर तेव्हा आपोआपच तुमचं जे अंतर्मन आहे ना त्याला या सगळ्या सूचना मिळतात. आणि त्यामुळंच जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करताय किंवा जे तुम्हाला हवं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होते. त्यामुळं नेहमी स्वतःविषयी आणि इतरांविषयी सुद्धा पॉझिटिव्हच विचार करायचा. त्याच्यानंतर तुम्ही नेहमी विचारता की मी कुठलं पुस्तक वाचते, तर मी श्री सद्गुरू चरित्र आहे तर ते वाचते. सकाळी वाचते किंवा संध्याकाळी वाचते. आणि नामस्मरण हे तर करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि ही क्लिप एके दिवशी संध्याकाळची मी तुमच्याशी शेअर करत आहे. कारण जेव्हा आपण कधी देवाचं वाचन करत असतो किंवा असं नामजप करत असतो
तेव्हा स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करणं शक्य होत नाही. कारण सकाळी तर घरामध्ये कोणी नसतंच, त्याच्यामुळे आता संध्याकाळी जेव्हा मी करत होते ना, तर तेव्हा हे रेकॉर्ड केलेलं आहे. आता या गोष्टी करण्याने आपल्याला काय मिळतं, तर मनःशांती आणि मनाला एक सामर्थ्य मिळतं. जेव्हा पण मनाला कधी असं अशांत वाटत असेल ना, तर तेव्हा देवाजवळ दिवा लावायचा. देवाचे जे काही तुमच्या आवडत्या देवाचा नामजप असेल तर तो करायचा. आपोआप मनावरचं मळभ निघून जातं आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि आता आली आहे मी झाडांकडे. बऱ्याच दिवसात माझं या झाडांकडे लक्षच नव्हतं, कारण सतत इकडे तिकडे जाणं होत होतं. त्याच्यामुळे प्रॉपर याची केअर घेता आली नव्हती. पाणी वगैरे रेग्युलर देत होतो, पण त्याला खत वगैरे घालायचं राहिलं किंवा काही पानं फुलं ही अशी खराब झालेली असतात तर ती काढली पाहिजे. पण यासाठी बराच वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे हे काम संध्याकाळी करेन. आत्ता फक्त झाडांना पाणी देणार आहे. तर असं आहे माझं सध्याचं मॉर्निंग रुटीन. आणि आपलं स्वतःचं एक प्रॉपर मॉर्निंग रुटीन सेट करणं म्हणजे स्वतःच्या हेल्थमध्ये स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखंच आहे. आता हे मी तुमच्याशी शेअर केलं कारण दुसऱ्यांचं बघून आपल्याला सुद्धा थोडंफार मोटिवेशन मिळतं. पण इतरांचं बघून म्हणजे सोशल मीडियावर बघून की बाकीचे 4 वाजता उठतात, 5 वाजता उठतात, तर आपण पण तसंच करायला पाहिजे असं वाटू शकतं. पण तसं करणं योग्य नाही, कारण प्रत्येकाचं जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. त्यामुळं तुम्हाला सूट होईल असं मॉर्निंग रुटीन तुम्ही सेट करा, की ज्यामध्ये तुम्हाला स्वतःसाठी थोडासा का होईना पण वेळ देता येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.